तर आपला मेंदू आधी डोळ्यांनी जेवण पाहतो, पण खरंच पोट भरतं का की फक्त प्लेट रिकामी होते? तेव्हा शरीर फॅट साठवण्याऐवजी एनर्जी वापरायला लागतं. आता डोळ्यांनी पोट भरणं ते जेवणाची प्लेट कशी असावी? नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आपण रोज जेवतो, पण खरंच पोट भरतं का की फक्त प्लेट रिकामी होते? हा प्रश्न आपण न कधी स्वतःला विचारलाच नाही. कारण बहुतेक वेळा आपण किती खातो यावर नाही, तर ताटात काय वाढलंय आणि कसं वाढलंय यावर पोट भरतं की नाही हे ठरतं. आज वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आपण एक खूप साधी पण खूप इफेक्टिव्ह गोष्ट समजून घेणार आहोत. ती म्हणजे जेवणाची प्लेट कशी असावी, जेणेकरून डोळ्यानेच पोट भरावं आणि वजन आपोआप कंट्रोलमध्ये यावं. बघा, आपल्या सगळ्यांच्या घरी ना एक सवय असते. प्लेट घेतली की आधी भात किंवा पोळी, मग भाजी, वरून आमटी किंवा मग वरण. पण अशा प्लेटमध्ये काप जास्त आणि बाकी सगळं कमी असतं. मग काय होतं? पोट लगेच भरल्यासारखं वाटत नाही. थोड्या वेळात पुन्हा भूक लागते. यासाठी एक सोपं शास्त्र आहे. प्लेट 4 भागांमध्ये बघायची. अर्धी प्लेट भाज्यांनी भरलेली असावी. हिरव्या पालेभाज्या, उकडलेली भाजी, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, गाजर या गोष्टी जास्त असल्या की डोळ्याला ही प्लेट भरलेली वाटते आणि पोटालाही हलकं समाधान मिळतं. आता उरलेली अर्धी प्लेट 2 भागात विभागायची. त्यातला एक भाग प्रोटीनसाठी, म्हणजे डाळी, कडधान्य, उसळ, वरण, आमटी, पनीर, दही, ताक. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, स्नॅकिंगची सवय कमी होते आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते. बऱ्याच जणी म्हणतात, मी खूप कमी खाते तरी वजन कमी होत नाही. पण प्रोटीन कमी असेल तर असंच होतं. त्यामुळे भाजीसोबत प्रोटीन असायलाच हवं. आणि शेवटचा भाग म्हणजे कार्ब्स, भात, भाकरी, पोळी. इथे सगळ्यात जास्त चूक होते. कार्ब म्हणजे शत्रू नाही, पण प्रमाण महत्त्वाचं. पूर्ण प्लेट भाताने भरायची गरज नाही. थोडा भात, एक भाकरी किंवा एक पोळी एवढं पुरेसं असतं. आणि जेव्हा कार्ब कमी असतो, भाज्या आणि प्रोटीन जास्त असतं, तेव्हा शरीर फॅट साठवण्याऐवजी एनर्जी वापरायला लागतं. आता डोळ्यांनी पोट भरणं म्हणजे नेमकं काय? तर आपला मेंदू आधी डोळ्यांनी जेवण पाहतो. प्लेट रंगीबिरंगी, भरलेली, वेगवेगळ्या टेक्स्चर्सची असेल तर मेंदूला वाटतं आपण भरपूर जेवलोय. मग खाल्ल्यानंतर लगेच आणखी हवं असं आपल्याला वाटत नाही. उलटं पांढरा भात, पांढरी पोळी, एकसारखं जेवण असेल तर पोट भरूनही समाधान मिळत नाही. म्हणूनच प्लेटमध्ये रंग, व्हरायटी आणि बॅलन्स खूप महत्त्वाचं असतं. हे म्हणजे आयुष्य कसं रंगीबिरंगी असावं याच संकल्पनेसारखं आहे. म्हणजे आयुष्यासारखंच प्लेट जर रंगीबिरंगी असेल तर सगळा बेत रुचकर होतो. एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना प्लेटमध्ये पुन्हा पुन्हा वाढून घेऊ नका. एक वेळ नीट बॅलन्स केलेली प्लेट घ्या, शांतपणे खा. टीव्ही, मोबाईल बाजूला ठेवा. कारण लक्ष जेवणावर असेल तर शरीराला योग्य वेळी सिग्नल मिळतो, आता पोट भरलेला आहे. हा सिग्नल इग्नोर झाला की आपण गरजेपेक्षा जास्त खातो. वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं असं नाही आहे, तर शहाणपणाने खाणं असं आहे. जेवणाची प्लेट बदलली की मन, पोट आणि वजन तिन्ही गोष्टी बदलायला सुरुवात होते. आजपासून फक्त एक प्रयोग करून बघा. ताट मांडताना आधी भाज्या भरा, मग प्रोटीन ठेवा आणि शेवटी कार्ब्स. फरक तुम्हालाच जाणवेल. पोट हलकं, भूक कंट्रोलमध्ये आणि जेवणानंतर सुस्ती कमी. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही अशा सोप्या, घरगुती आणि प्रॅक्टिकली फॉलो करता येतील अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहोत. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून अशाच हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अंजली, पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पाणी नीट प्या आणि फिट राहा.